मित्रांनो, शेळीपालन हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. तर मित्रांनो, आता नवीन जो शेतकरी मित्र किंवा जो युवा मित्र आहे आपला, जो शेळीपालन करायचा विचार करतोय, तो गोंधळून गेलेला दिसतोय. कारण त्याला हे समजत नाही की आपण काय करायला पाहिजे. आपण शेळीपालन करायला पाहिजे, की जो सध्या ट्रेंडिंगला विषय आहे तो म्हणजे बोकडपालन. तर यातलं काय करायला पाहिजे? तर याचबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये आपण शेळीपालनाचे व बोकडपालनाचे दोन्हीचे पण फायदे व तोटे दोन्ही आपण समजावून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, शेळीपालन म्हणजे काय? तर शेळीपालनामध्ये तुम्ही 10 शेळ्या घेतल्या, एक बोकड घेतलं किंवा तुम्ही 5-7 शेळ्या ज्या काही असतील तुमच्या, त्या फक्त शेळ्या घ्यायच्या, त्याची पिल्लांची जी पैदास करायची, पिल्ली वाढवायची व त्यात ते विकून तुम्ही नफा कमवायचा. तर याचा फायदा काय आहे तुम्हाला सांगतो. यामध्ये तुम्हाला गुंतवणूक एकदाच करावी लागते. एकदा गुंतवणूक केली की तुम्हाला कंटिन्युअसली म्हणजे पुढे वर्षानुवर्षे त्यातून उत्पादन मिळत राहतं आणि शाश्वत उत्पादन आहे. यामध्ये तुम्हाला जरी लॉस झाला तरी तुम्हाला दुसऱ्या शेळ्यांकडून त्यातून तुम्हाला फायदा मिळून जातो. मित्रांनो, शेळीपालन करताना तुम्हाला काय फायदे ते सांगतो. तुम्हाला एकतर कमी गुंतवणूकमध्ये तुम्ही तुमचा जो व्यवसाय आहे तो चालू करू शकता. यातून तुम्हाला शाश्वत उत्पादन मिळत राहतं आणि तुमचा जरी एखादी शेळी दगावली किंवा एखादं पिल्लू दगावलं तरी पण तुमचा जो व्यवसाय आहे तो बंद पडत नाही, तो कंटिन्यू चालू राहतो. कारण तुमचा जो झालेला तोटा आहे तो बाकीच्या इतर शेळ्यांमधून तो भरून निघत असतो. तर या शेळीपालनाचे तोटे पण सांगतो. यामध्ये तुम्हाला ज्या गाभण शेळ्या आहेत त्यांची तुम्हाला खूप जास्त काळजी घ्यावी लागते किंवा मरतुकीचं प्रमाण हे लहान करडे व करडांमध्ये असतं, त्याची सुद्धा तुम्हाला खूप जास्त काळजी घ्यावी लागते. यानंतर लसीकरण असेल किंवा डिवर्मिंग म्हणजे जंत निर्मूलन असेल, याकडे सुद्धा तुम्हाला भरपूर लक्ष द्यावं लागतं. तर यानंतर जो सध्याचा ट्रेंडिंग विषय आहे तो म्हणजे बोकडपालन. तर बोकडपालनामध्ये आपण काय करतो, बाजारातून किंवा इतर ठिकाणाहून 15 ते 20 किलोचे बोकड आपण खरेदी करतो. 3-4 महिने सांभाळतो. त्यांचे 15-20 किलो वजन जे काही आहे ते वाढल्यानंतर आपण त्यांची विक्री करत असतो. तर याचे फायदे काय आहेत? यामध्ये तुम्ही झटपट पैसा कमवू शकता. तुम्हाला वर्षातून तुम्ही कमीत कमी 2 वेळा तरी पैसे कमवू शकता. यामध्ये तुम्हाला जास्त काळ तुमच्याकडे बोकड ठेवायचे नसतात. त्यामुळे जास्त कमी अनुभव असलेला व्यक्तीसुद्धा हा बोकडपालन व्यवसाय करू शकतो. यामध्ये तुम्ही बंदिस्त बोकडपालन सुद्धा करू शकतो. त्यांना चारायला न्यायची गरज पडत नाही. त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये लसीकरण फक्त PPR किंवा ET या 2 लसी दिल्या तरी पण चालू शकतात. या बोकडपालनाचे तोटे काय आहेत? तर यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी पैसे गुंतवावे लागतात. प्रत्येक वेळी तुम्हाला इतर ठिकाणाहून तुमचे जे बोकड आहेत ते आणावे लागतात तुम्हाला. तर त्यामुळे कसं होतंय, हवामान बदलामुळे तुमचे बोकड आजारी पडू शकतात. म्हणजे जोपर्यंत ते व्यवस्थित सेट होत नाही तोपर्यंत ते आजारी पडू शकतात. त्या जर दगावले तर तुमचा जो नफा आहे मिळणारा तो नफा कमी होऊन जातो. तर त्याचबरोबर अजून तुम्हाला वर्षातून 2 वेळा ते खरेदी करावं लागणार आहेत. तर खरेदी करताना तुमची फसवणूक देखील होऊ शकते. कारण जर जास्त वयाचा बोकड तुम्हाला कमी वजन असताना दिला तर त्याचे वजन तुम्हाला पाहिजे तितके परत वाढणार नाही. त्यामुळे तुमचे त्यात नुकसान होऊ शकतं. तर मित्रांनो, आपण जर शेळीपालन आणि बोकडपालन यांची तुलना केली तर शेळीपालनमध्ये तुम्हाला मिळणारा नफा थोडा लेट मिळतो पण मोठा नफा मिळतो. तर बोकडपालनामध्ये तुम्हाला नफा लवकर मिळतो पण ठराविक रक्कमच मिळते. जास्त नफा मिळवण्यासाठी तुमचं युनिट आहे ते मोठं असलं पाहिजे आणि त्या बोकडांची तुम्ही योग्य वेळी विक्री सुद्धा केली पाहिजे. शेळीपालनामध्ये कष्ट जास्त आहेत. सर्व गोष्टींचं काटेकोरपणे पालन करणे गरजेचं असतं. यामध्ये तुम्हाला लसीकरण असेल किंवा जंत निर्मूलन असेल किंवा करडांची आणि गाभण शेळ्यांची काळजी घेणे असेल. तर बोकडपालनामध्ये कष्ट थोडेसे कमी आहेत. यामध्ये आपल्याला फक्त बोकडाच्या वजन वाढीकरता प्रोटीनयुक्त खाद्य व चारा यावर लक्ष द्यावं लागतं. तर शेळीपालनामध्ये आपला तोटा होण्याची जी रिस्क असते ती सुद्धा थोडी कमी असते. तर बोकडपालनामध्ये रिस्कही थोडी जास्त राहते. आपल्याला प्रत्येक वेळी चांगल्या प्रतीची बोकड सुद्धा मिळाली पाहिजेत. शेळीपालन करत असताना तुम्हाला एकदाच खरेदी करावी लागते. तर बोकडपालनामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन खरेदी करावी लागते आणि खरेदीच्या वेळी जर तुमची फसवणूक झाली तुमच्या संपूर्ण व्यवसायावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तर मित्रांनो, यामध्ये आपण काय करायला पाहिजे जो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तुम्ही असं करू शकता की सुरुवातीला जोपर्यंत तुम्हाला माहिती होत नाही तोपर्यंत तुम्ही 5 शेळ्या
व बोकड घेऊन तुमचा शेळीपालनाचा व्यवसाय चालू करू शकता. यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी शेळीपालनाबद्दल माहिती झाली की यानंतर तुम्ही ज्यावेळेला सण, यात्रा किंवा असे ठराविक सण असतात किंवा जत्रा असतात त्यावेळेला तुम्ही बोकडसुद्धा खरेदी करू शकता. या सणांच्या किंवा एक ठराविक काळात तुम्ही 4 महिन्या अगोदर बोकड खरेदी करून त्यांची वजन वाढल्यानंतर ते विकून त्यातून सुद्धा तुम्ही नफा मिळवू शकता. यानुसार तुम्ही मिश्र शेळीपालन सुद्धा करू शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कोणी नवीन असतील चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.